अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 2026 जानेवारी नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत। आणि मकर संक्रांत म्हणजे सूर्य ज्या वेळेला मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करतो। आणि हा सण जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा सण मानला जातो। आणि ह्या सणाला आपल्याला उठल्याबरोबर 2 महत्त्वाची कामं करायची आहेत। त्यामुळं तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर होईल आणि प्रकाशमय जीवन होईल। तुमच्या आयुष्यातल्या अडचणी तर नक्कीच दूर होतील, त्याचबरोबर पितृंचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल, सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळेल। आता मकर संक्रांत ही जी आहे ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि ह्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय तोडगे करायचे असतात। आता बघा, जर मकर संक्रांत हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे। सूर्य ज्या वेळेला मकर राशीत जातो त्यावेळेला आपल्याला हा सण मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो। हा दिवस तर उठल्याबरोबर दोन्ही हात आपल्याला काय करायचं आहे बघा, दोन्ही हात उठल्याबरोबर तुम्ही अंथरुणावरती बसायचं आणि उठल्याबरोबर दोन्ही हात तुम्ही असे एकमेकावर घासायचे आणि असे डोळ्यावर शांतपणे ठेवायचे, डोळे झाकायचे, सूर्यदेवांना स्मरण करायचं। तुमचे कुलदैवत खंडोबा असतील किंवा ज्योतिबा असतील त्यांना स्मरण करा, कुलदेवीला स्मरण करा, स्वामी समर्थ महाराज ज्या तुम्ही गुरूंना मानतात त्यांचं स्मरण करा, शांत बसायचं आणि त्यांना स्मरण करायचं। त्यांना सगळं तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सुख दुःख सगळं सांगायचं, त्यांच्याशी बोलायचं। तुम्ही त्यांना सूर्यदेवांना कुलदैवत कुलदेवी स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, जे गुरु तुमचे असतील त्यांना स्मरण करायचं आणि तुम्ही शांत बसून 5 मिनिटं राहायचं। त्यानंतर दुसरी गोष्ट, अंघोळ ज्या वेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला सकाळी लवकर उठायचं आहे। हे सूर्यदेवांना स्मरण करून डोळ्यावरती हात ठेवून शांत बसून प्रार्थना केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही अंघोळ करणार आहे त्यावेळेला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ, गंगाजल, गोमूत्र आणि गुलाबजल टाकायचं आहे। कारण काय आहे, आपल्याला प्रत्येक काही सणांना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर त्याचं पुण्य जास्त मिळतं। स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये, पण आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून गंगाजल टाकायचं आहे। आणि त्यानंतर बघा तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना तुम्ही काय करायचं, एक तांब्याचाच तांब्या घ्यायचा, स्टीलचा नको, तांब्याचा छोटा तांब्या आणा, 100-150 रुपयाला मिळतो। तुम्ही आज आणला तर ठीक, असेल तर तुमच्याकडे काय प्रश्नच नाही। तांब्याच्या तांब्यामध्ये संपूर्ण तांब्यावरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये लाल फूल, हळद, कुंकू, लाल चंदन, लाल फूल, अखंड तांदूळ टाकायचे आणि सूर्याला जल अर्पण करत असताना तुम्ही सूर्याची नावं घ्यायची। सूर्याची जेवढी नावं तुम्हाला माहिती असतील तेवढी घ्या, नसेल यूट्यूबला काढू शकता, गुगलला काढू शकता, नसेल तर ओम श्री सूर्यदेवताय नमो नमः 11 वेळा म्हटला तरी चालेल। त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र वाचायला विसरू नका। जे कोणी सूर्याला वर्षभर पाणी घालतं नियमित त्यांना अगदी म्हणजे सूर्यदेवतेचा सदैव आशीर्वाद असतो। आपल्याला मूर्ती रूपात, दगड रूपात, फोटो रूपात देव दिसत असतात, पण हा प्रत्यक्ष दिसणारा देव म्हणजे सूर्यदेव। ह्या सूर्यदेवाला दररोज जर तुम्ही जल अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातला जो अंधकार आहे तो सगळा दूर होईल, तुमचं आयुष्य प्रकाशमय तेजोमय होईल। त्यामुळे नक्की तुम्ही सूर्याला दररोज जल अर्पण करायचं। लहान मुलापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी दररोज जल अर्पण करायला सुरुवात करा। उद्यापासून केला तर अतिशय चांगलं। त्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, मुली असतील, घरामध्ये कोणी असेल त्यांना तुम्ही सदैव सांगत जा, सूर्याला जर तुम्ही जल अर्पण घातलं, सूर्यदेवाला तुम्ही नमस्कार केला तर तुमच्या आयुष्यातले ज्या काही परीक्षेच्या अडचणी असतील, ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, स्पर्धा परीक्षा असतील, सरकारी नोकरीच्या अडचणी असतील, त्या सगळ्या दूर होतात। त्यामुळे वर्षभर
तुम्ही काय करायचं आहे, दररोज पाणी सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आदित्य हृदय स्तोत्रसुद्धा दररोज वाचायचं आहे. फक्त मला वाटते मोजून 2 ते 3 मिनिट लागतात आदित्य हृदय स्तोत्र वाचायला, त्यामुळे दररोज वाचा. आता जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांनी काय करायचं बघा, तुमच्या बाल्कनीमध्ये गच्चीमध्ये उभारायचं, खाली बकेट ठेवायचं, एक तांब्या घ्यायचा, त्यामध्ये जल घ्यायचं, लाल चंदन, हळदी कुंकू, अखंड तांदूळ, लाल फूल घ्यायचं आणि त्या बकेटमध्ये पडेल असं पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करायचं आणि ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला, तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही पाणी घालायचं. ते अशा पद्धतीनं फ्लॅटमधले लोकंसुद्धा दररोज सूर्याला जल अर्पण करू शकतात. फक्त जल अर्पण करत असताना सूर्य ज्या दिशेला पूर्वेला उगवतो त्या दिशेला तोंड करून हे जल अर्पण करायचं. त्यामुळं तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन प्रकाश होईल. जे कोणी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतं त्यांनी बघा करून 1 वर्ष दररोज उद्यापासून सूर्याला जल अर्पण करायला सुरू करा. पण हे जल ज्या वेळेला तुम्ही अर्पण करता ते केव्हा, तर ज्या वेळेला सूर्य उगवत असतो, त्याचा केशरी कलर दिसत असतो, त्यावेळेला तुम्ही सूर्याला जल अर्पण करायचं. नाहीतरी उठणार तुम्ही 8ला आणि 9ला तुम्ही जल अर्पण करणार सूर्याला, काही उपयोग नाही. ज्या वेळेला सूर्य उगवत असतो, त्याचा वर येण्याचा वेळ असतो कमीत कमी 6 ते 7, त्या सूर्याची वेळ बघा. गुगलला तुम्ही सर्च केला सूर्योदय होण्याची वेळ बघा, त्यावेळेला तुम्ही त्याच्या आधी आंघोळ करून स्वच्छ धुतलेली कपडे घालून जल घालायला सुरू करा. बघा, तुम्हाला 1 वर्षात तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला सरकारी नोकरी लागल्याशिवाय राहणार नाही. तर हे झालं. त्यानंतर बघा, तुम्ही काय करायचं आहे, जर संक्रांतीला सूर्याला अर्घ्य दिला तर तुम्हाला त्यामुळं पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते. तुम्ही किती देवधर्म करा, पूजा करा, शांती करा, होम हवन करा, कुलदेवीचं करा, गुरूंचं करा, पण जोपर्यंत तुम्ही पितृंची सेवा करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही अडचणीतून बाहेर पडता येणार नाही. जो कोणी त्या पितृंच्या तिथीला पितृंची सेवा केली तर त्यांच्या आयुष्यातले कधीच पितृदोष राहत नाही, त्यांच्या आयुष्यातले सगळे पितृदोष निघून जातात. म्हणून उद्या सूर्याला न चुकता अर्घ्य दिल्यामुळे तुमच्या आयुष्यातले पितृदोष नक्की निघून जातील. त्यामुळं हाय पॉईंट. त्यानंतर बघा, सूर्यदेवांची नावे घ्यायची. उद्या सगळ्या ह्या सेवा तुम्ही उद्या करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर हात एकमेकावर चोळायचे, डोळ्यांना लावायचं, सूर्यदेव, कुलदैवत, कुलदेवी, गुरूंचं स्मरण करायचं, पितृंचं स्मरण करायचं आणि मग तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करायची. मुख्य दरवाजाच्या बाहेर रांगोळी, घरात साफसफाई हे नेहमीचंच आहे, हे सगळं करायचं आहे. उद्या फक्त पिवळा कलर घालायचं नाही असं म्हणतात, पण असं काही नाही आहे. पिवळं सोनं असतं, पिवळं कानातलं असतं, हळद लावतो आपण, कुंकू लावतो, त्यावेळेला पिवळा कलर येत असतो. पुरणपोळी पिवळी असते, डाळ पिवळी असते, मग काय आपण सगळंच पिवळं वर्ज्य करतो का, असं काही नाही. सूर्यदेव जे आहेत त्यांचा कलर बघा उगवताना केशरी असतो. मग केशरी आपण टिळा का लावायचं नाही, कारण सूर्यदेव आपल्याला सदैव आशीर्वाद देत असतात. मग सूर्यदेवांचा हा केशरी कलर, ह्या वर्षी सूर्याचं वर्ष आहे, मग तुम्ही केशरी टिळक लावल्यामुळं तुमच्या आयुष्यातलं वर्ष खूप चांगलं जाणार आहे. त्यामुळे असं काही नाही आहे. फक्त तुम्ही मनापासून सगळ्या सेवा, उपाय, तोडगे केले, श्रद्धेनं केले तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट हवी ती मिळत असते. फक्त उपाय जे आहेत ते मनापासून करा, सगळं तुमचं चांगलं होईल. हे 2026 वर्ष सगळ्यांसाठी खूप लाभदायक असणार आहे, सूर्याचं आहे. उपाय कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे करतील. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय आहे तुमचे मतं ते सांगत जा. आणि नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2026 वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी खूपच चांगलं गेलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या अडचणी सगळ्या दूर झालेल्या आहेत. तुमच्या आयुष्यातले जे काय प्रश्न आहेत ते सगळे सुटलेले आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.